तर देवेंद्र फडणवीसांनी मला ही लिफ्ट दिली होती असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे। मतांमध्ये भेद असतात, एकत्र दिसले तर वावग वाटू नये असं पेडणेकर यांनी म्हटलंय। फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोघेही संस्कारी असल्याचं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। महाराष्ट्र शांत राहण्यासाठी पुढे जाऊन प्रयत्न करणार असल्याचं देखील किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। आपल्या सोबत किशोरीताई आहेत। ताई, पावसाळी अधिवेशन सुरुवात झाली, आजचा पहिला दिवस आहे। उद्धव ठाकरे देखील विधान भवनात गेले होते, त्यावेळी देवेंद्र फडणवीस देखील पोहोचले नाही। एकाच लिफ्ट मधून ह्या दोघांनी प्रवास केला, त्यामध्ये प्रवीण दरेकर असतील किंवा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे। असं किती बराच वेळ घडतं। आता मी नाही का एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला लिफ्ट दिली, मला घेऊन आले लता मंगेशकरच्या मृत्यू समयी। त्यामुळे विषयांच्या भेदाभेद असतात, एकत्र आले तर काही त्याच्यात वावगं वाटण्यासारखं काही नाही। पण फडणवीस साहेबांचे पण एक संस्कार आहे की समोर आल्यानंतर हसावं, आणि उद्धवजी तर आमचे मुळातच कोणी समोर आला तरी त्यांना हे करणं त्यांचा मत, ते दोघे तसे संस्कारी आहेत। दुसरीकडे चंद्रकांत पाटीलने देखील चॉकलेट भेट देत उद्धव ठाकरेंची भेट घेतली, पेढे भरवले। बघा, एखादी गोष्ट खूप खूप वाईट होत असताना असं काहीतरी घडत असेल तर ते चांगलं आहे, कारण आपण नेहमीच महाराष्ट्र शांत कसा राहील, महाराष्ट्राच्या नागरिकांना सगळं कसं शांततामय चांगलं मिळेल ह्याचे प्रयत्न जर सगळींकडनं होत असतील तर आमचेही प्रयत्न 10 पावलं जाऊन पुढे राहील। कॅमेरामन हरीसोबत मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई।